हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे मंडे आणि उद्या आम्ही जाणार आहोत पुण्याला. तर माझ्या एका मैत्रिणीचं लग्न आहे. पुण्यापासून जवळपास 2-3 किलोमीटर आहे ते डिस्टन्स. सो आम्ही सकाळी 7:30ला निघू आणि ऑलमोस्ट 10-10:30पर्यंत पुण्यात रीच करून जाऊ. मग आम्हाला इझी पडेल लग्नाला जाण्यासाठी. आम्ही एका फ्रेंडकडे थांबणार आहोत माझ्या. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारे नवीन व्हिडिओज येणार आहेत. खूप सारं छान छान कंटेंट तुम्हाला बघायला भेटेल. सो स्टे ट्यून. तर मैत्रिणीचं लग्न आहे म्हटल्यावर आपण शॉपिंग वगैरे करतोच. तर आज मंडे, आज आम्ही काही कुठे दोघांचं ऑफिस होतं. तर आम्ही संडेला आणि सॅटर्डेला बऱ्यापैकी ज्या गोष्टी बाकी होत्या त्या सगळ्या घेतल्या. आणि एक गोष्ट मी विसरली, ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, ती म्हणजे परफ्यूम. आणि ती गोष्ट विपुलच्या लक्षात होती की मी घेतलीच नाही आहे आणि मी विसरली आहे. तर त्यांनी मला न सांगता ऑर्डर केली आणि मम्मीने त्यांनी रिसीव्ह केलं. त्या बोलल्या की कोणाचं पार्सल आहे. मग मी तर बोलले की नाही आपलं नाही आहे. बट नंतर मला त्यांचा कॉल आला की ते तुझंच आहे, तुझ्यासाठीच मागवलं आहे. वाव, मला खूप भारी वाटलं. म्हणजे या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना त्या खूप मॅटर करतात. की तुमचा पार्टनर किती अटेंटिव्ह आहे, किती लक्ष ठेवतो तुमच्यावर, तुमच्या बारीक गोष्टींवर. तर या गोष्टी एका मुलीसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. सो थँक्यू सो मच. माझी आई पण म्हणजे अशा एक प्रत्येक बारीक गोष्ट मला न मागता मला द्यायची. सो मला खूप छान वाटलं. तर आता वाजले आहे संध्याकाळचे 6:30 आणि आता मी फटाफट बॅग पॅक करून घेते, कारण आम्हाला उद्या सकाळीच 7:30ला ट्रेन आहे. म्हणजेच आम्हाला इथून थोडं लवकर निघावं लागेल, अर्धा एक तास, 6:30 मॅक्स. सो त्यानुसार मी आता फटाफट तयारी करते. आणि जे मी तुम्हाला परफ्यूमचं सांगितलं तर ते हे होते. हा माझा फेवरेट परफ्यूम आहे. सो थँक्यू सो मच अगेन, थँक्यू सो मच. तर माझी बॅग पण पॅक करून रेडी आहे. आता आपल्याला डायरेक्ट सकाळी निघायचं आहे. तर आपण स्टेशनला येऊन गेलो आहे. तर आता इथून आपल्याला जायचं आहे पुणेसाठी. सो आता आपली ट्रेन येतच असणार. आता डायरेक्ट भेटूया आपण पुणे. सो फायनली मी पोचली आहे पुण्यात. मी म्हणजे आम्ही. तर ही आहे पुण्याची मेट्रो, ज्याच्यात आम्ही फर्स्ट टाईम ट्रॅव्हल केलं. आणि खूप भारी वाटलं. म्हणजे सगळे पॉईंट्स एकदम छानपैकी कनेक्टेड आहे. आणि आता ट्रॅव्हलिंगचा पुण्यामध्ये असं काही इश्यू नाही आहे खास. तर मग आम्ही पोचलो मैत्रीण. आम्ही बाहेरच नाश्ता करणार होतो, पण मॅडमांनी काही ऐकलं नाही आणि त्यांनी आमच्यासाठी बनवले होते पोहे. आणि त्याआधी आम्ही चहा घेतला, छान असा, खूप सुंदर बनवले होते. आम्ही PGलाही असंच म्हणजे सोबत नाश्ता बनवायचो, सोबत जेवण वगैरे बनवायचो, खूप मजा करायचो. लास्ट इयर आम्ही PGला राहायचो आणि स्वतः नाश्ता वगैरे बनवायचो. आणि यावर्षी आमचं लग्न झालं आहे आणि हे आहे जेवण जे तिने स्वतः बनवलं आहे. तर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही असंच बाहेर, आम्हाला हेअरकट करायला जायचं होतं. सो आम्ही दोघं निघालो. तर हेअरकट वगैरे का करतो आहे, तर आमच्या एका मैत्रिणीचं लग्न पण आहे. म्हणजे हेअरकट करायचाच होता, पण काही ओकेजन असलं तर करण्यासाठी छान वाटतं. प्लस माझा बड्डे पण आहे. सो मग विचार केला की हेअरकट करून घेऊया. पण थोडं मम्मीला घाबरून मी हेअरकट करायची तर होती, पण लेंथ पण कमी नव्हती करायची. सो मी त्या हेअरस्टायलिस्टला तसं सांगितलं की लेंथ कमी न करता मला लेयर्स टाकून दे. सो तिने खूप सुंदर अशी हेअरस्टाईल करून दिली मला, हेअरकट. आणि जर तुम्हाला कोणाला हेअरकट करायची असेल तर मी रेकमेंड करेल की जावेद हबीबला जा, कारण ते खूप सुंदर हेअरकट करतात आणि त्यांच्या इथे ऑफर्स पण असतात. तर इथे ऑफर होती ओन्ली 350 रुपीजमध्ये हेअर वॉश, हेअरकट प्लस ब्लो ड्राय. सो भारी ऑफर होती. सो आम्ही दोघांनी केलं. आणि हेअरकट कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. मी खूप दिवसानंतर करते, म्हणजे 1 इयरनंतर. माझ्या केसांना बऱ्यापैकी ग्रोथ आहे, सो ते लगेच वाढून जातं. मला वाटत होतं की लेंथ कमी करायला पाहिजे होती, पण जाऊ दे, आता केली आहे. आणि लेंथ कमी पण केली तर नंतर दुःख होतं मला की यार एवढे शॉर्ट करून टाकले. तर आम्ही संध्याकाळी परत असं खाण्यासाठी वगैरे बाहेर गेलो. जेवण वगैरे करून झाल्यानंतर इथे आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही गेलो आईस्क्रीम खाण्यासाठी. थंडी खूप डेंजर होती पुण्यामध्ये.
पण थंडीमध्ये आईस्क्रीम खाण्याची मजा वेगळीच असते. एवढी केस उडवते नाही पहिले पण आता पण. आम्हाला एवढं कम्फर्टेबल, म्हणजे लग्नाआधी तर आम्ही दोघं मैत्रीण कम्फर्टेबल होतोच, पण लग्नानंतर सिच्युएशन चेंज होऊन जाते. हजबंड्स वगैरे डिपेंड करतं त्यांच्या स्वभावावर. पण आम्ही दोघी त्या बाबतीत खूप 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 जास्त लकी आहे. कोणाची नजर नको लागू. आमचे दोघांचे हजबंड आमच्यापेक्षा जास्त गप्पा मारत होते आणि एन्जॉय करत होते. ते पाहून आम्हाला खूप छान वाटलं. नेक्स्ट डे होतं माझ्या मैत्रिणीचं लग्न. तर मग आम्ही दोघंच जाणार होतो. तर आम्ही दोघं रेडी झालो आणि सगळ्यात आधी आम्ही विचार केला की नाश्ता करून घेऊया. पुण्यात खतरनाक थंडी आहे. सो आम्ही खाल्ला इडली वडा आणि पोहे, जे ओके होते, नॉट सो गुड. आणि चहा पिली, जो मला लागतो म्हणजे लागतो. तर मग चहा नाश्ता करून आम्हाला जायचं होतं बस स्टँडला. आम्ही जाणार होतो दोघं बसने. तर फटक्यात एक ऑटो शोधली आणि तिथून आम्ही बस स्टँडला पोचलो आणि वेडिंग अटेंड केली. स्टँडवरून परत जे मंगल कार्यालय असतं तिथे जाण्यासाठी आम्ही ऑटो केली आणि फायनली आम्ही पोचलो आहे लग्नात. तर विश्वास नाही होते की मैत्रिणीचं लग्न फायनली होतं आहे. बट ठीक आहे. जेव्हा तिला आम्ही ॲज अ ब्राईड बघितलं तेव्हा तो विश्वास आमचा खऱ्यात उतरला. ही आहे आमची नवरी. आमचं दोघांचं लग्न झाल्यानंतर या मॅडम बाकी होत्या ज्यांना लग्नाची खूप आतुरता होती. सो फायनली त्यांचं वन ऑफ द ड्रीम कंप्लीट होणार आहे आज, म्हणजेच त्यांचं लग्न होणार आहे. काही पण म्हणते, खूप छान दिसते. प्रियंका थोडी शाय आहे, जिचं लग्न होतं आहे. बट ती आम्हाला बोलली होती की तुम्ही माझ्यासोबतच चला. पण स्टेजवर इतके ऑलरेडी लोक होते की जागा नव्हती आणि नवरदेवाची दिसतच नव्हते. सो आम्ही नाही गेलो, दुरूनच बसून बघितलं. आणि असं जवळून बघितलं तर थोडं भावुक फील होतं. सो थोडं दुरूनच पाहिलं. ब्राह्मणांनी खूप सांगितलं की थोडं स्टेजवरून लोकांनी स्टेज खाली करावा, कारण कोणालाच नवरदेव नवरी दिसत नव्हते. बट प्रत्येकाची हौस असते की लग्नात आपलं म्हणजे ज्यांच्याकडे लग्न आहे त्यांच्यासोबत आपण पण स्टेजवर असावं. थोडं नवरदेव नवरीला पण दिसू द्यावं असं मला वाटतं, कारण ते दिसतच नव्हते, पूर्ण कवर झाले होते. लग्न होताच सगळ्यात आधी ताव मारला आम्ही जेवणावर, कारण आम्हाला रिटर्न पण जायचं होतं आणि बसने आलो होतो आणि बसने जायचं होतं. सो आम्हाला थोडा टाईम मॅनेज करायचा होता. काय बोललीस? बाप, परत एकदा बोलली. आणि त्यांना करमत नाही ना तुझ्याशिवाय. शडप. लग्न वगैरे आटपून आम्ही घरी आलो आणि त्यानंतर आम्ही
खूप थकलेलो होतो. सो आम्ही रेडी झालो आणि चिकन खाण्यासाठी गेलो. सगळ्यात भारी चिकन थाळी कुठे भेटत असेल तर ते म्हणजे साईनाथ खानावळ. एकदम खानदेशी चव असते त्याला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि प्लीज जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि वेळात वेळ देऊन तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून आभार. थँक्यू सो मच. बाय बाय. परत भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत आणि याच्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल काहीतरी नवीन. सो स्टे ट्यून.